मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. राहुरी परिसरातील नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या एका शाळेमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय. इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेचा लिपिक अमरलाल बाबूलाल धुर्वे यानं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. 2 ऑक्टोबर 2025ला संबंधित लिपिक धुर्वे यानं विद्यार्थिनीला 10वीचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सही करण्यासाठी कार्यालयात बोलावलं. विद्यार्थिनीच्या आरोपांनुसार सही झाल्यावर लिपिकानं तिचा हात पकडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं. या गंभीर घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीनं तात्काळ शाळेच्या अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. अधीक्षकांनी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे वर्ग केली असून मुख्याध्यापकांनी आरोपी लिपिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर लिपिकानं यावर खुलासा दिलाय. घटनेची माहिती मिळताच RPIचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी तातडीनं शाळेमध्ये भेट देऊन पीडित मुलीची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण हकीकत ऐकून घेत विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान विनयभंगाचा आरोप असलेला हा लिपिक नुकताच काही महिन्यांपूर्वी या शाळेत बदलीवर रुजू झालाय. त्यामुळे त्याची पूर्वीची बदली नेमकी कोणत्या कारणास्तव झाली होती यावर शाळा परिसरात आता चर्चांना उधाण आलंय. माझी मुलगी इयत्ता 10वीला या शिकती आणि तिच्यासोबत दुर्वे सरांनी छेडछाड केली. तिचा हात ते पकडत होते आणि तिला वाईट काही पण असं घाण बोलत होते. आणि इथून काही गोष्टी असं मुली सांगू पण शकत नाहीत. हे फोन पण लावून देत नाहीत. आणि यांनी जर फोन लावला मला कुणाच्या फोनवरून तर हे डायरेक्ट मुलींना पण बोलतेत का फोन लावू नका, घरच्यांना काही सांगू नका. आणि असं काही घडलं तर हे इथले इथं दाबादाबी करतात. आई वडिलांपर्यंत पोचू देत नाहीत कुठलीच गोष्ट आणि सांगत पण नाहीत काय झालंय काय नाही झालंय. आणि यांना धमकावलं जाते की घरी सांगू नका, बोलू नका, या गोष्टी असं शाळेच्या बाहेर जाऊन देऊ नका, इथल्या इथंच राहू द्या, ह्या गोष्टी असं बोलतात. माझी मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा. काही जणांनी गुन्हा दाखल झाल्यास शाळेची बदनामी होईल अशी भूमिका घेतली असली तरी सुज्ञ नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शाळेचा पगार घेणारेच जर शाळेचं नाव खराब करत असतील तर त्यांना जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी या सुज्ञ नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या शाळेच्या संचालकांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता लिपिकाकडून हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळं शाळेत खळबळ उडाली आहे. संस्थेच्या वरिष्ठांनी या घटनेची तातडीनं दखल घेऊन संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. गरीब घरातील अल्पवयीन मुलींवर वारंवार होणाऱ्या या अन्यायाविरोधात कोण आवाज उठवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, 1ला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.